या ठिकाणी दोन महनीय व्यक्तिमत्व सरदार वल्लभभाई पटेल आणि अण्णासाहेब या दोन्ही वंदनीय पुरुषांना मी अभिवादन करते आणि आदरणीय व्यासपीठ बापूसाहेब, अभिजितदादा पाटील आणि सर्व उपस्थित मान्यवर, युवा गुजर महासभा महाराष्ट्र राज्य अंतर्गत मला या ठिकाणी स्त्रियांचं प्रतिनिधित्व या संदर्भात आमंत्रित करण्यात आलं। खास मुद्दा या ठिकाणी मला सांगावा असं वाटेल की स्त्रियांसाठी म्हणजे या ठिकाणी ज्या मुली उपस्थित आहेत त्या माझ्या मुलीच्याच वयाच्या आहेत आणि त्यांनी जे सुरुवातीला त्यांचं मत व्यक्त केलं, खरोखर मला या ठिकाणी अभिमान वाटतो या गोष्टीचा की तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी आल्या म्हणून तुम्हाला असं वाटतंय की इथे कमी उपस्थिती आहे स्त्रियांची, पण मी नेहमी या ठिकाणी येते, माझ्या दृष्टीने ही उपस्थिती खूप आहे। आणि खूप छान त्यांनी या ठिकाणी जे मत मांडलेलं, त्यांनी मला सुरुवातीला विचारलं की कोणत्या मुद्द्यांवर बोललं पाहिजे। म्हटलं तुम्ही शिक्षण घेत आहात, तुम्ही शालेय विद्यार्थिनी आहात, तर तुम्हाला काय वाटतं, कसली कमतरता वाटते समाजात, तुम्हाला काय वाटतं की ते भरून निघावं, अशी अपेक्षा तुम्ही व्यक्त करा, नंतर आम्ही त्या मुद्द्यावर बोलू। सन्माननीय व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवरांना या ठिकाणी मी सांगू इच्छिते की आपला समाज प्रगतिशील आहे, प्रगतीपथावर आपण चालत आहोत, ही अभिमानाची गोष्ट आहे। तरीसुद्धा माननीय बापूसाहेब यांना मी विनंती करेल, अभिजितदादा यांना मी विनंती करीन की बऱ्याच वर्षांपासून मी एक गोष्ट लक्षात घेते, बऱ्याच वर्षांपासून माझं लक्षात येतं आहे की माझा मुद्दा बऱ्याच इथे बसलेले सन्मान्य सर्व बंधू भगिनींना असं वाटेल की मॅडम तेच मुद्दा पर बोलत, कारण मारो ते मुद्दा पूर्ण नाहीत होतो म्हणे तिला मैं यश नहीं आवतू म्हणून मारो तेज मुद्दो रे के अपना शादा तालुका आणि नंदुरबार तालुका इतना परिसर में अपनो जो गुजराना परिसर अपन जिन्हें गुजरानू के तिना में रहने में बाकी ना निझर वेड़ा म्हणजे कई गाँव में गुजरातना सीमावर्ती भाग पर जे गुजरानो परिसर अपन के तो वो लहान होती त्यारे मन महाराजी गए शिकीने सु डेसपी बनी जाणारी आहे, डेसपी म्हणजे DSP, शिकीने डेसपी बनी जाणारे, मोठी कलेक्टर बनी जाणारे, मास्तरन बनी जाणारे, म्हणजे छोकरीने जाते शिकवानू नाही। छोकऱ्यानं जे मुद्दा होतो ते तिना परच हो बोली रही के इक्वॅलिटी म्हणजे पुरुष केम जास्त आहे, स्त्रियो केम कमी आहे। तो મને वाटत बनू के तरी आयजे प्रमाणे આપણા સમાજમાં આ ભેદભાવનું પ્રમાણ મળે નહીં, स्त्रीने सौ समान अधिकार મળત, સૌ બઠ્ઠું કરા દે, પણ પેલે તે આપણા સમાજમાં સ્ત્રીઓ એટલે शिकत्यो नाही आणि ते कारण आपण म्हणजे काही कारणावशांतीनामुळे स्त्रियो शिक्य नाही किंवा हवडा खूप म्हणजे स्त्रिया या शिकत आहेत आणि म्हणून મને वयक वाटत की આપણા घर में छोकऱ्यो रेज किंवा वो रेज किंवा आपने बहनों आहे, आपने वहिनी जे पण, तो आपण शिक्षणनी करता जर प्रोत्साहन दिधू म्हणजे तरुण छोकरा आहे त्यांना बहनों रे, तो आपण त्यांना जर शिक्षणने प्रोत्साहन दिधू की नाही शिकू જોઈએ। खूप पालको नियम विनंती रे के मार छोकरी म्हणजे डिमांड सुरे तो मार छोकरीने એટલી જમીન જોઈએ, એટલી शेती म्हणजे शेती જોઈએ किंवा गाडी बंगला नोकरी જોઈએ, जमाई एकलो જ જોઈએ, नळंद एकले જ જોઈએ, આ જે કાંઈ વાતો છે આ કોમન प्रत्येक आई वडीलने તેની કાંઈતરી ડિમાન્ડ રહે, છોકરીની પણ કાંઈતરી ડિમાન્ડ રહે। તો મારું એક એમ કહેવું છે કે જરા તમે શિક્ષણ પર જર ભર દીધી, બાકીને વાતો સૌ થતું રહે છે, जर आपणो पायो जर भक्कम कर्यो शिक्षणना दृष्टिकोनथी आणि हावडाथी जर आपण एम धारण करी कि मारे देखो की पण छोकरी होय तिने लग्न करीने आणि तीन सासरे जवू पडत, स्त्री आय एक म्हणजे छोकरीनो रोल करत, आईनो रोल करत, वहूनो रोल करत, बट्टा सौ रोल तिने करू पडत, पण स्त्री में एक एटली शक्ती आहे, स्त्री ही अबला नाही ती सबला आहे आणि म्हणून स्त्री में एटली शक्ती आहे। आपणा म्हणजे
पुरुष वनते अपना में संवेदनशीलता सहनशीलता अपनी मानसिकता એટલે સ્ટ્રોંગ રહે કે આપણે એના આપણું ઘેર પણ સમાઈને आपण આપણું करिअर सुद्धा करी शकत म्हणजे खरा काही गोष्टीનો જે दोष आहे ते आपणामे पण રહે કે म्हणजे आपण बाना કે છોકરીની જાતે તો આપણે जर स्वतः काही निगेटिव्ह गोष्ट आहे नकारात्मकतेच्या बाजूने કરી અને એને શીખી સૌ વ્યવસ્થિત કરીશ માર ઘેર પણ ચલાવીશ માર છોકરાને પણ તેનો ઉપયોગ થશે કારણ સ્ત્રી जर शिकत તો शिकलेली नारी घरादाराला पुढे ने आपण जे आपण के तो આપણે जास्तीत जास्त आहे છોકરે હોય શિક્ષણ પર ભર દેવાની કોઈ શું કહેશે આ વાતથી દૂર રહેવાનું અને બાપુ સાહેબ અને અભિજીત દાદાને તેને એવું જે વિનંતી કરે તે મારું એમ માર નિરીક્ષણ મેં કે કદાચિત કોને વાઈટ વાશે પણ કોઈ જ વૈયક્તિક આ વાત લેશું નહીં મારી ફક્ત એક સમાજ પ્રત્યેની જે તળમળ आहे किंवा निरीक्षण आहे તેના પર હું બોલી રહી શાદા તાલુકામાં છોકરા અને છોકરીઓ શીખેલો છે पण नंदुरबार तालुकाમાં बापू साहेबीनी थोडी कमतरता आहे म्हणजे आपण नंदुरबार तालुका नाव शे ना तो ॲक्सेप्ट करानो की हो खरी गोष्ट आहे आपणामे म्हणजे हाई जरा शिक्षण छोकरा किंवा छोकरे जरा कमी शिकेले किंवा के तो इनी पाछळ जे काही कारण होशे किंवा आपण जर इने आय वातने के हा शिकीने सुकराने तो मारी विनंती आहे मार भाईओने मार बहनोने के शिक्षण पर जास्तीत जास्त भर दो कारण आपण आय जे सभानंतर्गत आहे 100 जना बसेला आहे तो तरुण आय देशनी शक्ती रेत परंतु આપણે દેશની શક્તિ બનાન કરતા પહેલે આપણી કુટુંબની શક્તિ બનવું પડશે સમાજની શક્તિ બનવું પડશે ત્યારે आपण સંગઠિત થઈને દેશની શક્તિ બની શકત અને म्हणून આય जर का કરવાનું હશે તો શૈક્ષણિક પ્રગતિ સામાજિક પ્રગતિ આ ખૂબ મહત્વની છે અને એટલી જ મારી વિનંતી રહેશે બાકીને સૌ વાતો કરાન કરતા આપણા માન્યવર વડીલધારી છે ફક્ત મારી એટલી તળમળ છે કે શિક્ષણ પ્રતિ જર સમાજની વય જાણ્યું જાગૃતિ જર થઈ તો નિશ્ચિત આપણા સમાજનું જે काही ઉદ્દિષ્ટ आहे તે સફળ થશે या આ ठिकाणी મને બોલાની સંધિ દીધી ધન્યવાદ।